महत्त्वाची योजना आहे बघा. वर्षाला अथवा महिन्याला जर तुम्ही पैसे जमा करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे बघा. वर्षाला 60,000 रुपये जमा करा. 2 वर्षाला मिळणार 3,56,830 रुपये. तर कशा पद्धतीने मिळणार, काय आहे ही योजना ते आपण बघूया बघा. वर्षाला 60,000 रुपये जमा करा आणि 2 वर्षाला मिळवा 3,56,830 रुपये. पोस्ट ऑफिसची RD योजना आहे ही. तर बघूया काय आहे पोस्ट ऑफिस RD. आजच्या अस्थिर आर्थिक वातावरणात प्रत्येकजण आपल्या पैशाची बचत करण्याची आणि त्यांची सुरक्षित गुंतवणूक करण्याची इच्छा बाळगतो बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला हे कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला माहिती पडेल. तर मात्र अनेकांना योग्य नियोजन आणि गुंतवणुकीच्या योग्य पर्यायाची माहिती नसते, म्हणजे काही माहीत नसते. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच RD योजना एक उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून समोर येते. आपण या लेखात किंवा आपण या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघूया. तर बघा, पोस्ट ऑफिस RD योजना एक ओळख. तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही भारत सरकारने प्रायोजित केलेली एक लोकप्रिय बचत योजना आहे. ही योजना त्या लोकांसाठी आदर्श आहे जे नियमितपणे छोट्या रकमा बचत करू इच्छितात आणि त्यांच्या पैशांवर सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळवू इच्छितात. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची सुरक्षितता आणि विश्वासार्ह, कारण ती भारत सरकारद्वारे समर्थित आहे. योजनेचे वैशिष्ट्य बघा. न्यूनतम गुंतवणूक. पोस्ट ऑफिस RD योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक किमान रक्कम फक्त 100 रुपये, म्हणजे कमीत कमी रक्कम ही 100 रुपये लागते. जास्त तुम्ही किती पण ठेवू शकता. या योजनेत लहान बचतकर्त्यासाठी अत्यंत आकर्षक बनवते. लवचिक गुंतवणूक रक्कम. तर गुंतवणूकदार दरमहा 100 रुपयापासून सुरुवात करू शकतात आणि त्यानंतर 10च्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवू शकते. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही आहे, म्हणजे जास्त किती पण रक्कम तुम्ही टाकू शकता. तर पोस्ट ऑफिस RD योजना ही 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी आणि 5 वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध आहे. तथापि 5 वर्षाची मुदत सर्वाधिक लोकप्रिय आहे, कारण ती सर्वोच्च व्याजदर देते. म्हणून 5 वर्षासाठी जास्तीत जास्त टाका, ज्यांना पण टाकायचे असेल ते. ऑक्टोबर 2023 पासून 5 वर्षाच्या RD खात्यावर 6.7% वार्षिक व्याजदर दिला जात आहे. हा दर 3 महिन्यांनी सरकारकडून पुनरावलोकन केला जातो आणि बदलला जाऊ शकतो बघा. जो व्याजदर देते तो बदलला पण जाऊ शकतो. व्याजाची गणना बघा. व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीने गणले जाते, जे गुंतवणूकदारांना अधिक फायदा देते. तिमाही चक्रवाढ. कराचा लाभ बघा. पोस्ट ऑफिस RD योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तथापि व्याजावर कर आकारला जातो. खाते उघडण्याची प्रक्रिया बघा. पोस्ट ऑफिस RD खाते उघडणे अत्यंत सोपे आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या. RD खाते उघडण्याचा अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे सादर करा. ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि फोटो. प्रारंभिक ठेव रक्कम भरा. तुम्हाला एक पासबुक दिले जाईल, त्यात तुमच्या खात्याचे तपशील असते. नियमित गुंतवणुकीचे फायदे. तर पोस्ट ऑफिस RD योजना नियमित बचत करण्यास प्रोत्साहन देते, जे अनेक फायदे देते. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही त्या व्यक्तींसाठी एक उत्कृष्ट गुंतवणूक पर्याय आहे जे नियमितपणे बचत करू इच्छितात आणि सुरक्षित परतावा शोधत आहेत. 6.7%च्या आकर्षक व्याजदरासह ऑक्टोबर 2023 नुसार ही योजना लहान ते मध्यम बचतकर्त्यांना त्यांची आर्थिक लक्ष्ये साध्य करण्यास मदत करू शकते. मासिक गुंतवणुकीची लवचिकता, सरकारी समर्थन आणि कर लाभ या सर्व गोष्टी या योजनेला आकर्षक बनवतात. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यक्तीने त्यांच्या आर्थिक परिस्थिती, जोखीम सहनशीलता आणि दीर्घकालीन लक्ष्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. चांगले आर्थिक नियोजन हे नेहमीच विविध गुंतवणूक पर्यायाचे संतुलन राखण्यावर अवलंबून असते. शेवटी, जरी पोस्ट ऑफिस RD योजना अनेकांसाठी एक उत्कृष्ट निवड असू शकते, तरी प्रत्येक व्यक्तीची आर्थिक गरज भिन्न असते. म्हणूनच एखाद्या अनुभवी आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधणे आणि तुमच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार सर्वोत्तम गुंतवणूक धोरण ठरवणे नेहमीच फायदेशीर ठरते. तर सल्ला घ्या आधी, अकाउंट खोलायच्या आधी, किंवा ही जी स्कीम दिली आहे
ती काढायच्या आधी. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.